नमस्कार मित्रांनो, आज मी आपल्या अकोले तालुक्यामध्ये इंदोरी फाटा या गावाजवळ आलेलो आहे. आणि आज आपल्या या क्षेत्रामध्ये आपले एक जुने शेतकरी मित्र ज्यांचा 2-3 वर्षापासून माझा संपर्क होता आणि एका कामाच्या निमित्ताने मागील एक 10-15 दिवसापूर्वी मी या भागामध्ये आलो होतो. तर ज्यावेळेस मी यांच्या शेतामध्ये आलो होतो, त्यांच्याकडे बहुतेक प्रकारची पिकं होते. बटाटा होता, आंबा होता, कांदा होता. त्या ठिकाणी इथं गोट पण केलेले आहेत. आणि शेतकरी इतका ॲक्टिव्ह आहे की त्यांच्याकडे सीताफळीची झाडं आहेत, आंबा आहे, त्यानंतर सफरचंदाची पण झाडं या ठिकाणी आहेत, त्यानंतर जांभूळ पण त्यांनी या ठिकाणी आपल्या क्षेत्रामध्ये लावलेली आहे. तर अतिशय प्रगतशील असणारे जे शेतकरी आहेत, तर त्यांना ज्यावेळेस आम्ही फील्डवर आलो होतो, तर आपले जे एक प्रॉडक्ट होतं बायोरिच नावाचं, जी की ऑर्गॅनिक प्रॉडक्ट आहे आणि जे फवारणीसाठी आणि पिकांना खालून देण्यासाठी सुद्धा काम करतं. तर मागील एक 15 दिवसापूर्वी मी त्यांना त्यांच्या पिकांसाठी बायोरिच नावाचं जे औषध दिलं होतं, तर त्यांनी या ठिकाणी कांद्याला, आंब्याला, सफरचंदाला, त्यानंतर कांद्याच्या बोटाला पण फवारणी केली. तर मी आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सांगू इच्छितो का जे हे शेतकरी त्यांच्या तोंडूनच त्यांचा जो अनुभव आलेला आहे आपल्याला ते शेअर करतील. नमस्कार, तुमचं नाव सांगा. नमस्कार, माझं नाव दौलत संतू मालुणकर, राहणार रंबोडी, तालुका अकोले, जिल्हा अहिल्यानगर. तर 15 दिवसापूर्वी मला साहेबांनी आणि बायोरिच हे 2 प्रॉडक्ट दिले होते. तर मी ऑर्गॅनिक शेतीकडे ज़्यादा हे करणारा वापरणारा शेतकरी आहे. तर माझ्याकडे ह्या बागांसाठी शेळींचे लेंडी खत वगैरे त्यांचं गोमूत्र वगैरे सर्व मी यूज करतो, स्लऱ्या करतो ऑर्गॅनिक. पण साहेबांनी दिलेले मला ते बायोरिच मी ते फवारल्यानंतर मला त्याची कीटकनाशकची पण गरज नाही, बुरशीनाशकची पण गरज नाही आणि पोषकची गरज नाही. इतके रिझल्ट मला डोळ्यांनी 2 दिवसांमध्ये दिसले. मग मी माझ्याकडे शेवंतीची फुलं आहेत, शेवंतीला पण त्याला स्प्रे केलं 200 ml 20 लिटरसाठी. आणि बटाट्याला पण पिके गोल्ड आणि बायोरिच फवारणी आणि घालून सोडलेलं आहे. आणि आता इथं पहा लसूण पण तुम्हाला एकदम हे दिसत त्याला आपण कोणतंही केमिकलचं खत दिलेलं नाही, सगळं जे पिके गोल्ड ते दिलेलं आहे. आणि डोंगळा पण कांद्याची त्याची पण साईज भरपूर मोठी झालेली आहे. आता हे शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी पहा, एक 15 दिवसापूर्वी आपण याला बायोरिचचा जो स्प्रे दिला होता आणि ह्या बायोरिचच्या स्प्रेमध्ये या ठिकाणी पाहत असेल तो कांद्याचा जो डोंगळा आहे तो त्या ठिकाणी पूर्ण भरलेला आहे. आणि याच्यामध्ये जे सीड आहे, सीडची जी क्वालिटी आहे किंवा ज्या फुलांची संख्या आहे ते एकदम एक नंबर झालेली आहे. आणि याला कोणत्या प्रकारचं आपण रासायनिक दिलेले नाही, रासायनिक औषध दिलं नाही, बुरशीनाशक नाही, इव्हन कीटकनाशक पण नाही. आज हा जो मार्चचा पिरियड आहे, आज जवळजवळ 15 तारीख आहे आणि आता तुम्ही या ठिकाणी पाहत असाल या ठिकाणी एक सुद्धा थ्रिप्सचा अटॅक नाही आणि कुठेही गोंडा विस्कटलेला नाही. तर बायोरिच सर्व पिकांसाठी योग्य आहे आणि एक जैविक प्रॉडक्ट असल्यामुळे कोणत्याही पिकाला आपण ते वापरू शकतो. या ठिकाणी लसणाला पण त्या साहेबांनी वापरले. त्या ठिकाणी तुम्ही आता या ठिकाणी आंबे पाहत असताल तर या आंब्याला अशा प्रकारची नव्हती, नुसती फक्त स्प्रेमुळे फुटलेली आहे. आता साहेबांना हे पुढच्या वर्षी आंबा धरायचा आहे. आताच या ठिकाणी त्याला बहार पण आला होता, आम्ही तो बहार पण कट करून टाकला. तुम्ही इथून तिथून पाहत असताना प्रत्येक ठिकाणी त्याला नव्हती फुटली आणि या ठिकाणी असे प्रकारचे त्याला फुटवे पण सुरू झालेले आहेत. तर एकंदरीत हे बायोरिच नावाचं जे प्रॉडक्ट आहे ते शेतकऱ्यांसाठी एक वरदान आहे. शेतकऱ्यांनी आपल्या कोणत्याही पिकासाठी याची जर फवारणी केली तर आपल्याला कुठलेही बुरशीनाशक, कीटकनाशक आणि टॉनिक घ्यायची गरज नाही. कारण ह्या आंब्यावरली पानं आहे ना, प्रत्येक झाडाला त्याला असे करप्या टाईप पानं झाली होती. ते सगळे त्याचे हे निघून गेले, कवर झाले आणि नवीन पूर्ण पालवी. आणि याला जो डिंक्या वगैरे ते झाडाला हे असतो ते पण कंट्रोल झालं. म्हणजे झाडं एकदम फ्रेश झाली. एकंदरीत शेतकरी मित्रांनो, पहिले हे शेतकरी सांगतात या ठिकाणी अशा प्रकारची त्यांच्या आंब्याची अवस्था होती, परंतु स्प्रे केल्यानंतर नवीन पालवी पण फुटली आणि या आंब्याच्या झाडाला जो डिंक्याचा प्रॉब्लेम होता तो डिंक्याचा प्रॉब्लेम सुद्धा या ठिकाणी कव्हर झालेला आहे. त्यासाठी दुसरं औषध घ्यायची गरज पडली नाही. आणि कांद्याला पण थ्रिप्स, मावा आणि खताची. आता हे मी तुम्हाला एक कांदा हे करून दाखवतो, तुम्ही बघा याची साईज कशी झाली. पहा शेतकरी मित्रांनो, फक्त बायोरिच वापरून अशा प्रकारचा हा आपला कांदा, थ्रिप्स, मावा, तुडतुडा पूर्ण त्याच्यावरती तुम्हाला काहीच दिसणार नाही. आपण गाभा पाहतो, या ठिकाणी गाभ्यामध्ये मावा वगैरे असतो, तुम्हाला या ठिकाणी कुठेही मावा दिसणार नाही. आणि अजून सुद्धा ही कांद्याची मान एकदम टाईट आहे.
आणि या ठिकाणी पहा तुम्ही कांद्याचा जो कलर आहे एकदम लालसर रक्तासारखा झालाय. म्हणजे एकंदरीत शेतकरी याच्यावर 100% समाधानी आहे. समाधानी आहे. आणि जे बाकीचे माझे शेजारी पण ते लोकांनी काही 4 दिवसाला स्प्रेइंग आणि इतके पेस्टिसाइड आणि फर्टिलायझर पेस्टिसाइड वापरलेले आहे त्यांची सुद्धा साईज या प्रकारची झालेली आहे. प्रकारची नाही. म्हणजे तुम्हाला राखण करायची गरज नाही, फक्त स्प्रे केलं का 15 दिवसांनी तुम्हाला अजून स्प्रे करायचं आहे रिटर्न. हा बस बाकीचं काहीच नाही. आणि खर्चही तुमचा कमी होतो. तुम्हाला कृषी सेवा केंद्रावाले हे खतं औषधं विकणारे तुम्हाला जाऊन देणार नाही इकडे. ते म्हणतील काय ते असं ते तसं. ते तसं काहीच नाही मित्रांनो. स्वतः तुम्ही अनुभव घ्या, वापरा आणि मग तुमचा खर्चही बी आणि उत्पन्न बी. आज तुम्हाला जरी त्यावेळेस 2000 रुपये तांबाट्याची जाळी जात होती, आज काय कंडिशन आहे, 100-150 रुपयाला जाळी जाते. जोडायचा खर्च पण निघत नाही. तर याच्यातून तुमचा खर्चही वाचेल आणि तुमची जमीनही बी सुधारेल. वा वा वा, ठीक आहे. एकंदरीत शेतकरी मित्रांनो, शेतकरी आपल्यापेक्षाही चांगल्या प्रकारचं जे नियोजन या ठिकाणी शेतामध्ये करत असताना त्यांचं जे समाधान झाले ते समाधानच त्यांच्या तोंडातून आपल्याला आज आपण काही न बोलता ते सांगू राहिलेत. या ठिकाणी पहा कांद्याची साईज ही झाली. आणि आज आम्ही बटाट्याच्या क्षेत्रामध्ये जे गेलो होतो तर हे शेतकऱ्यांच्या हातामध्ये जे बटाटे आता आपण काढलेले आहेत तर आणि पूर्ण ऑर्गॅनिक आहेत ते. पूर्ण ऑर्गॅनिक बटाटा आपण काढलेला आहे. कोणतंही केमिकल वापरलेलं कोणतंही नाही. केमिकल याला वापरलं नाही. तुम्ही बटाट्याची चमक पहा, कॅनोपी पहा. आणि या बटाट्याच्या पिकासाठी आपण बायोरिजचा वरून स्प्रे दिला होता आणि पिके गोड एक 15 दिवसापूर्वी आपण खालून सोडलो, जमिनीतून दिले होते. याच्यामुळे काय झालं, पिके गोडमुळं का त्या जमिनीमध्ये जो बटाटा सडतोय तो सुद्धा बंद झाला आणि फॉस्फरस पोटॅश अपटेक झाला आणि ही क्वालिटी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. तर सर तुम्ही या ठिकाणी या कांद्याच्या गोटवरून एक थोडा स्प्रे फिरवा. त्यानंतर आपल्या आंब्यावरून तुम्हाला प्रत्येक ठिकाणी नवीन क्वालिटीचं हे पानं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. आता या ठिकाणी पहा, हे झाड पूर्ण स्टॉप झालेलं होतं साहेब. झालंच होतं. आता या ठिकाणी कॅमेरा थोडा क्लोज करा. पूर्ण या ठिकाणी नवीन फालवी फुटलेली आहे आणि आपला शेंडा इथं 1 2 3 4 5 6 प्रकारची शेंडी झाली. त्यानंतर हे समोरचं झाड आहे. या ठिकाणी कॅमेरा थोडा क्लोज करा. तुम्ही पाहत असताना अतिशय जबरदस्त रिझल्ट या आपल्या बायोरिजचा आलेला आहे. तर या ठिकाणी मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो काही प्रोडक्ट अतिशय उत्तम आहे, शेतकऱ्याचा खर्च कमी करणार आहे. तर माझी विनंती आहे शेतकऱ्यांना, एक शेवटचा 2 वेळेचा संदेश आपण शेतकऱ्यांना काय देता? नाही, आपण आता आहे ना सफरचंद दाखवू. आपल्याकडे वेळ होईल, आता कट करू आपण. शेतकऱ्यांना हा संदेश देतो का जर आताच्या याच्यामध्ये कॉम्पिटिशनमध्ये जमिनीचे क्षेत्र पण कमी होत चाललं आहे, भावांमध्ये झाल्यामुळं तो पैशासाठी 4 महिन्याचं 1 महिन्याचं पीक घेतो. पण त्याच्यामध्ये ज्यावेळेस बाजार असतात त्यावेळेस तो भरपूर खर्च करतो आणि त्याचा माल चालू होताना त्याला बाजार कमी येतात. मग तो शेतकरी आर्थिक अडचणीमध्ये जातो. तर तुम्ही जर हे प्रॉडक्ट वापरले, याच्याबरोबर ॲग्री-82 वगैरे हे बायोरिच आणि पिके गोल्ड आणि ॲग्री-82 जर तुम्ही हे वापरले तर तुमचा खर्चही कमी होईल आणि तुमचे बचत तुमच्या खिशामध्ये राहील. आणि जरी बाजार नाही भेटली तरी तुम्हाला खर्च नाही झाला, माझं तेच माझ्यावाला आउटपुट त्याच्यातून निघाला असं तुम्हाला वाटेल. तर हे वापरल्यामुळे तुमचा खर्चही कमी होईल, पिकही बी चांगले आणि आरोग्य पण सुधरेल आणि जमिनीचा पोत पण सुधरेल. हा संदेश मी तुम्हाला देतो. नक्कीच या सरांनी अतिशय मोलाचा संदेश आपल्या शेतकरी बांधवांना दिला आहे. या शेतकऱ्यांनी जसं आपलं शेतीचं नियोजन असलेलं आहे त्या पद्धतीने जर आपण केलं तर 100% आपल्या देशातील शेतकरी आणि महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्या नक्कीच करणार नाही असं मला या ठिकाणी वाटतं. धन्यवाद.